नमस्कार. आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सातारा शहरामधून स्टेटस ठेवल्याने भाऊ रागवला व बहिणीने जीवन संपवण्याचा प्रकार घडला आहे. घरात न सांगता बहीण फिरायला गेली, फोटो काढून मोबाईलला स्टेटस ठेवले. भावाने ते पाहिल्यानंतर भाव संतापला व भाव रागवल्याचं तिच्या जिवारी लागल्यानंतर तिने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा धक्कादायक प्रकार सातारा येथील सदर बाजार येथे घडला आहे. सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसर सातारा येथे घडले आहे. मातम्मा सिंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मातम्मा ही सदर बाजार टेकडी परिसरात राहत होती, आपल्या कुटुंबासोबत राहत होती. सोमवारी सकाळी ती सातारा परिसरात फिरण्यासाठी गेली होती, मात्र बाहेर जाताना तिने घरात सांगितले नाही. फिराय गेल्यानंतर तिने तिचा फोटो काढले व ते फोटो तिच्या मोबाईलच्या स्टेटसला ठेवले व स्टेटस तिच्या भावाने पाहिल्यानंतर भाव संध्याकाळी घरी आला. तू स्टेटस ठेवलेस आणि तू न सांगता फिराय का गेली म्हणून भाव तिच्यावरती संतापला होता. याचा राग तिला अनावर झाला आणि तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घरातल्यांनी तिला तातडीने सातारा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे अधिक तपास करत आहेत. आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.